तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा? आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग 84 दिवसांनी याने नैतिकता सुचली. म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना. हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील. तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे. हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत. कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय, आता सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली. संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या. आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा? 7वा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत. आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश धस, अंजली दमानियांनी CDR दाखवलेले आहेत. त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला. आणि हीच ती नैतिकता. मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहे. मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाही हो, तो माणूस आहे पहिला. प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितलं, मीडियातल्या काही मुली रडत होत्या. सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात. आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग 84 दिवसांनी याने नैतिकता सुचली. आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये. ते सुरेश धस म्हणतात नाही खरं आहे, नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही. धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाही. हे जे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य आहे. आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये, त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत. ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला, मला एक कळत नाही वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट, कॅमेरा बंद हे होतच कसं? कुणाचं राज्य चाललंय? आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही. आज या राज्यात चाललंय तरी काय? एक हत्या होते हो. अवधा कंपनी, एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये म्हणजे ED आणि CBI लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत. अवधाच्या केसमध्ये, अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी? त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली? हे सगळं या राज्याला कळलं पाहिजे. मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले, त्या पार्लमेंटमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला, रोहित पवारांनी केला, जितेंद्र आव्हाडांनी केला, सुरेश धसांनी केला, अंजली दमानियांनी केला. आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे ते सोळंकी ना, त्या सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला. अहो नमिता मुंदडांनी पण केला. पण त्या बिचाऱ्या नमिता मुंदडांनी 3, 4, 5 वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख. कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये. त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला. हे दुर्दैव आहे. शाईन 100cc डाऊन पेमेंट फक्त 9,999. विवो डाऊन पेमेंट फक्त 11,111 रुपये. अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा 2,000 रुपयांचा बोनस. कायझन होंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर. मोबाईल 95 79 62 21 00. ब्रांच ऑफिस अक्कलकोट रोड सोलापूर. मोबाईल 70 20 34 56 30.